नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टेट बोर्डच्या दृष्टिकोनातून आपण एक नवीन सिरीज लॉन्च करतोय। याच्यामध्ये आपण बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून जे काय इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत ते या चॅनलवरती बघणार आहोत, इथं व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय। चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स। चॅप्टरचं नाव काय आहे? रोटेशनल डायनॅमिक्स। चॅप्टरचं नाव लिहितो। तर या चॅप्टरमध्ये आपण जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते बघणार आहोत। या चॅप्टरसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे सर्क्युलर मोशनचे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते बघायचे आहेत। एकदा सर्क्युलर मोशन तुम्हाला समजला की मग रोटेशनल मोशन किंवा रोटेशनल डायनॅमिक्स समजायला सोपा जातो। म्हणजे सर्क्युलरचे बरेचसे कॉन्सेप्ट जे आहेत ते रोटेशनलशी कनेक्टेड आहेत। तर चॅप्टर चालू करताना किंवा व्हिडिओ लेक्चर बघायला चालू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे वही पेन असणं गरजेचं आहे। ज्या वेळेस मी लेक्चर ऐकत असता त्याच वेळेस नोट्स पण बनवायला चालू करा, म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल। ओके, सो लेट अस बिगिन। यातला पहिला पॉइंट आपण सर्क्युलर मोशन काय प्रकार आहे ते बघणार आहोत। ओके, पहिला पॉइंट आहे दॅट इज सर्क्युलर मोशन। ओके, तसं बघायला गेलं तर ओल्ड सिलेबस मध्ये सर्क्युलर मोशन हे 12वीला होतं। आता नवीन सिलेबस मध्ये हे 11वीला म्हणजे तो शिफ्ट केलेला आहे सिलेबस। तर सर्क्युलर मोशन हा वेगवेगळ्या मोशनचा एक प्रकार आहे। सपोज फॉर एक्झाम्पल आपण मोशन ज्या बघतो त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात ते इथे मी बाजूला मांडतो आणि त्यानंतर मग सर्क्युलर मोशन काय प्रकार आहे ते सांगतो। समजा एखादा ऑब्जेक्ट या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत सरळ रेषेत गेला, म्हणजे ऑब्जेक्ट ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत सरळ रेषेत गेला, तर या मोशनला आपण स्ट्रेट लाईन किंवा रेक्टिलिनियर किंवा लिनियर मोशन असं म्हणतो। ओके, सो दिस इज लिनियर मोशन और रेक्टिलिनियर मोशन। समजा एखादा ऑब्जेक्ट अंडर ग्रॅव्हिटी एका सर्टन डायरेक्शन मध्ये प्रोजेक्ट केला आणि त्यांनी त्याचा पाथ जो आहे तो अंडर ग्रॅव्हिटीज फॉलो केलेला आहे, तर या मोशनला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणतो। याला काय म्हणतो रे बाळपण? प्रोजेक्टाईल मोशन। याला काय म्हणतो आपण? रेक्टिलिनियर मोशन। आता समजा एखादा ऑब्जेक्ट आहे जसं की पृथ्वी आहे फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज अर्थ। आता ही अर्थ जी आहे ती नेहमी स्वतःभोवती गोल फिरत असते। अर्थ ही नेहमी स्वतःभोवती गोल फिरत असते। सपोज या ठिकाणी ती ह्या इमॅजिनरी लाईनच्या भोवती गोल फिरत आहे, हिला ऍक्सिस असं म्हणतात। ही तिची इमॅजिनरी लाईन आहे ज्याच्या भोवती ती तो ऑब्जेक्ट जो आहे तो काय करतो? गोल फिरतो। याला आपण काय म्हणतो? ऍक्सिस। मग ह्या ऍक्सिस भोवती जे फिरणं आहे, स्वतः भोवती जे फिरणं आहे त्याला आपण काय म्हणतो बा? रोटेशनल मोशन। त्याला आपण काय म्हणतो बा? रोटेशनल मोशन। सो मी सगळ्यांची नावं लिहितो। हे या मोशनचं नाव काय बेटा? रोटेशनल मोशन। या मोशनचं नाव काय आहे? रोटेशनल मोशन। दुसरी जी मोशन आहे ही कोणती सांगितली किंवा हे रेक्टिलिनियर मोशन। कसली होती? रेक्टिलिनियर मोशन। ही जी मोशन आहे हिला काय म्हणतात बा? प्रोजेक्टाईल मोशन। याला काय म्हणतात? प्रोजेक्टाईल मोशन। आणखी एक स्पेशल मोशन आहे जी की 12वी मध्येच आपल्याला शिकायला मिळते। म्हणजे जर समजा ऑब्जेक्ट जर समजा टू अँड फ्रो मोशन करत असतात, म्हणजे एका ठिकाणून निघाला पुन्हा रिटर्न तिकडे झाला, इकडून इकडे गेला आणि परत रिटर्न आला। ए आणि बी ह्या दोन पॉइंटच्या मध्ये तो ऑब्जेक्ट जो आहे तो कंटिन्युअस फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मोशन करतो। कशी मोशन करतो? फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मोशन करतो। या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो। याला काय म्हणतो बेटा? ऑसिलेटरी। दोन नाव आहेत तसं बघायला गेलं तर याला। एक नाव आहे ऑसिलेटरी मोशन आणि दुसरं नाव आहे त्याचं व्हायब्रेटरी मोशन। दुसरं नाव काय म्हणतात? व्हायब्रेटरी मोशन। आता ह्या वेगळ्या वेगळ्या मोशन सांगितल्या, पुन्हा एकदा रिवाइज करतो। रोटेशनल मोशन, गोल फिरत असेल स्वतःभोवती। ओके, जसं की गणपतीची आरती झाल्यानंतर आपण घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणतो त्यावेळेस आपण स्वतःभोवती गोल फिरतो, बरोबर का? दॅट मोशन इज रोटेशनल मोशन। ओके, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सरळ रेषेत गेलं तर त्याला काय म्हणायचं? रेक्टिलिनियर मोशन। जर समजा अंडर ग्रॅव्हिटी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलो तर त्याला काय म्हणायचं? प्रोजेक्टाईल मोशन। आणि एका पाथ वरती पुढे आणि पाठीमागे मोशन झाली तर तिला काय म्हणायचं? व्हायब्रेटरी किंवा ऑसिलेटरी मोशन म्हणायचं। बढिया। आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आता आपण शिकणार आहोत दॅट इज सर्क्युलर मोशन। ओके, मी काय करतो आता सगळे रफ करतो। तुम्ही आय होप तुम्ही लिहून घेत असाल, तर जसं मी सांगतो तसं लिहून घेत चला, रफ करत जाईल म्हणजे मला स्पेस मिळत जाईल। ओके, सो सर्क्युलर मोशन काय प्रकार आहे जरा समजून घ्या। काय बेटा?
सर्क्युलर मोशन. आता हे सर्कल आहे, याचा सेंटर सी आहे. सपोज एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या दिशेने जात असेल, सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून ट्रॅव्हल करत असेल, तर ह्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. सो व्हॉट इज सर्क्युलर मोशन? मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट or motion of a particle along circumference of a circle is called as circular motion. मी जर डेफिनेशन पण लिहितो बरं का. डेफिनेशन आहे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along circumference of circle is called काय म्हणतो आपण त्याला? सर्क्युलर मोशन. ओके, या पॉइंटला थोडंसं आता व्यवस्थित समजून घ्या. बघा, एखादा ऑब्जेक्टची मोशन कशी चालू आहे? सर्कलच्या सर्कम्फरन्सवर. त्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत? सर्क्युलर मोशन. म्हणजे इथं ट्रॅक जो आहे, पाथ जो आहे, तो कसा असणार आहे बाळ? सर्क्युलर असणार आहे. बरं, इथं या सर्कलचं काय बेटा? सेंटर आहे. मग ह्या सेंटरच्या भोवती हा ऑब्जेक्ट काय करायला लागलाय? गोल फिरायला लागलाय. म्हणजे सर्कलच्या सेंटरच्या भोवती गोल गोल फिरणाऱ्या मोशनला आपण काय म्हणतो बाळ? सर्क्युलर मोशन. मी थोडंसं फास्ट बोलत आहे, त्याचं कारण आहे की हे जरी कनेक्टेड असलं तरी आपल्या सिलेबसमध्ये येत नाही. रोटेशनलचा सिलेबस जिथून चालू होणार मी सांगणार आहे, पण हा पार्ट खूप गरजेचा आहे. हा पार्ट समजला तर रोटेशनल समजणार आहे पुढचं. सो लेट अस कम बॅक टू द पॉइंट. सर्क्युलर मोशन म्हणजे काय सांगा? एखाद्या ऑब्जेक्टच्या सेंटरच्या भोवती गोल गोल फिरणारी मोशन, तिला काय म्हणायचं बेटा? सर्क्युलर मोशन. व्हेरी गुड. ओके, सो डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घेतली असेल आय होप. ओके, सो नाउ एखादा पार्टिकल जर समजा सर्क्युलर मोशन करत असेल, सपोज सध्या तो पी पॉइंटला आहे. कुठे आहे बाळा? पी पॉइंटला आहे. तर त्या पॉइंटचं किंवा त्या पार्टिकलची पोझिशन सांगण्यासाठी आपल्याला एक वेक्टर वापरावा लागतो. हा वेक्टर कुठून कुठे ड्रॉ केला असतो? तर त्या पार्टिकल त्या मोशनच्या सेंटर पासून किंवा त्या सर्कलच्या सेंटर पासून पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत जो वेक्टर आहे, त्या वेक्टरला, आता हा तुम्हाला माहिती आहे, हे जर समजा सर्कल असेल तर ही त्याची काय असणार आहे बाळ? रेडियस असणार आहे. ही काय असणार आहे बेटा? रेडियस. म्हणजे सर्कलच्या रेडियसवर असणारा हा काय आहे? वेक्टर आहे. म्हणून याचं नाव पडलं रेडियस वेक्टर. म्हणून याचं नाव काय पडलं बेटा? रेडियस वेक्टर. ओके, सो द वेक्टर विच, बघा त्याची डेफिनेशन सांगतो. द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम, कुठून ड्रॉ केले बाळ? सेंटर ऑफ द सर्कल. कुठपर्यंत ड्रॉ केलंय? पोझिशन ऑफ दी पार्टिकल. पार्टिकल काय करत आहे? सर्क्युलर मोशन. मग डेफिनेशन कशी सांगते बघा. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम center of the circle to the position of the particle which is performing circular motion is called as radius vector. Definition समजले का बघा? मी लिहितोय माझ्यासोबत, तुम्ही पण डेफिनेशन लिहा. 2 नंबरची डेफिनेशन, दॅट इज रेडियस वेक्टर. लिहितो a vector drawn from center of circle to the position of particle performing circular motion. आता इथं मी शॉर्ट मध्ये सर्क्युलर मोशन असं लिहितोय बरं का. कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण बोर्ड एक्झामला लिहितो तेव्हा शॉर्ट मध्ये लिहायचं नाही. आता सध्या मी लिहितोय, तुम्ही ज्यावेळेस लिहित असाल पेपरला तेव्हा सर्क्युलर मोशन असं व्यवस्थित मेन्शन करायचं. सर्क्युलर मोशन इज called रेडियस वेक्टर. ओके बेटा, आता रेडियस वेक्टर आहे तर याचा सिम्बॉल कसं बनायला पाहिजे? याचा सिम्बॉल बनताना आर बार असं बनलं पाहिजे. सिम्बॉल कसं बनलं पाहिजे बेटा? आर बार. ओके, 2 गोष्टी बोर्डवरती लिहिलेल्या. आय होप तुम्हाला समजलं असेल. फास्ट वाटत असेल तर थोडंसं रिवाइंड करून पुन्हा एकदा बघितलं तरी चालेल, आणि स्लो वाटत असेल तर तुम्ही फास्ट पळवलं तरी चालेल. ओके, सो विल गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. ओके, रेडियस वेक्टर समजतात आपल्याला. ओके, हे सर्क्युलर मोशन आहे ना, एकदम स्पेशल मोशन असण्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे की इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला 2 वेगळ्या पद्धतीने बघायला मिळते. प्रत्येक गोष्ट म्हणजे काय?
तर ज्या काय मोशन मधले जे काय प्रॉपर्टीज आहेत किंवा जे काय टर्म्स आहेत, फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या 2-2 वेळा बघायला मिळतात. त्यातला आपण सगळ्यात पहिला पार्ट बघणार आहोत, दॅट इज डिस्प्लेसमेंट. काय बघणार आहोत आपण? डिस्प्लेसमेंट. सो इथं टायटल मी लिहितो डिस्प्लेसमेंट, थोडीशी जागा इथं रिकामी ठेवतो आणि इथं लिहितो डिस्प्लेसमेंट. ओके, तुम्हाला इथं जागा का रिकामी ठेवलेली आहे त्याचं कारण सांगतो बघा. समजा एक ऑब्जेक्ट आहे, हे त्याचं सेंटर आहे. हा ऑब्जेक्ट जो आहे तो पॉइंट पी पासून पॉइंट क्यू ला गेला. कुठून कुठे गेला बेटा? तो ऑब्जेक्ट जो आहे तो पॉइंट पी पासून पॉइंट क्यू ला गेलेला आहे. हा त्याचा सेंटर आहे. या सर्क्युलर मोशनचा तो या ट्रॅक वरती तो पार्टिकल चाललेला आहे. ओके बेटा, जर समजा तो इथून इथं गेला असेल, इमॅजिन करा कुठून कुठे गेलाय? इथून इथे गेलाय. सुरुवातीला पोझिशन वेक्टर कुठे असणार आहे किंवा रेडियस वेक्टर कुठे असणार आहे? इथं. नंतर तो ऑब्जेक्ट इथून इकडे गेला म्हणजे रेडियस वेक्टर आता कुठे गेला बा? इकडे गेले. समजायला बघा, रेडियस वेक्टर इथून इकडे गेलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी ट्रेस केलेला अँगल आहे. त्यांनी ट्रेस केलेला अँगल किती बेटा? थीटा आहे. ओके, आता जरासं नीट ऑब्झर्व करावं का. या पार्टिकलनी इथून इथपर्यंतचा जर्नी केला आहे किंवा ह्या ऑब्जेक्टनी इथून इथपर्यंतचा जर्नी केला आहे, म्हणजे इथून इथपर्यंत त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट झालेली आहे. कसली डिस्प्लेसमेंट झाली बा? लिनियर डिस्प्लेसमेंट झालेली आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो इथून इथपर्यंत गेला. तर लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कायनेमॅटिक्स मध्ये एस ह्या सिम्बॉलने दाखवतो. कशात दाखवतो बा आपण? एस ह्या सिम्बॉलने. समजले का बघा? बरं, हीच डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंतची आपण अँगलच्या टर्म्स मध्ये पण दाखवलेली आहे. हीच डिस्प्लेसमेंट आपण कशा टर्म्स मध्ये दाखवले बाळ? अँगलच्या टर्म्स मध्ये. म्हणून या ठिकाणी 2 डिस्प्लेसमेंट. एक आहे लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे इथून इथपर्यंतचा प्रवास, आणि दुसरं म्हणजे इथं काय बेटा? अँगल आहे, याला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपण डिस्प्लेसमेंटला इथं जी रिकामी जागा ठेवलेली आहे तिथं 2 गोष्टी भरू शकतो. पहिली गोष्ट काय भरू शकतो बाळ आपण? लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा लिनियर हा शब्द भरू शकतो. दुसरी गोष्ट आपण काय भरू शकतो? मग इथं लिहितो मी, पहिली गोष्ट लिहूयात आपण लिनियर किंवा सरळ सरळ अँग्युलर डिस्प्लेसमेंटला जाऊया. ओके, सो इथे लिहितो मी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा बेटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघा. तर मला ह्या ऑब्जेक्टची इथून इथपर्यंत असणारी लिनियर डिस्प्लेसमेंट अँगलच्या टर्म्स मध्ये मांडायची आहे. नीट ऐका पुन्हा एकदा. इथून इथपर्यंत असणारी लिनियर डिस्प्लेसमेंट अँगलच्या टर्म्स मध्ये मांडायची आहे. तिला आपण काय म्हणतो बाळ? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग मला सांगा, हा जो अँगल आहे तो कोणी तयार केलाय? बघा, विचार करा. हा जो अँगल झालेला आहे तो कोणी तयार केलाय? तर हा रेडियस वेक्टरनी केलेला आहे. कुणी केलेला बेटा? रेडियस वेक्टरनी. कुठं केलेलं आहे? सेंटरला गेलेलं. अँगल कुठे केलेला बेटा? सेंटरला गेलेला आहे. सो आपण इथं काय लिहू शकतो बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंटची? डी अँगल डिस्क्राइब्ड बाय, the angle described by radius vector, the angle described by radius vector at center of circle, at center of circle form a particle or a particle performing circular motion is called काय म्हणतात आपण बाळा त्याला? अँग्युलर. इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणतो बेटा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं. ओके, सो अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे डेफिनेशन समजले का बघा? पुन्हा एकदा सांगतोय. रेडियस वेक्टरनी केलेला अँगल. कुठे केलेला बाळ? सेंटरला केलेला अँगल. रेडियस वेक्टरनी सेंटरला केलेला अँगल त्याला आपण काय म्हणतो बा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणतो बेटा आपण? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजलंय का बघा? आय होप. ओके, सो आता आपण पुढच्या पॉइंटला जाऊया. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट समजलंय. लिनियर डिस्प्लेसमेंट इथं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे आहे? इथं. ओके, सो आपण आता मला सांगा, डिस्प्लेसमेंट ही स्केलर क्वांटिटी असते का वेक्टर क्वांटिटी असते? तर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी असते. काय असते बा? वेक्टर क्वांटिटी. जर समजा हे वेक्टर असेल बरं का, हे वेक्टर असेल तर हे सुद्धा वेक्टर येणार आहे. त्याचं कारण काय आहे मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. ओके, आता जरा असं विचार करूया की लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या गोष्टी एकमेकांच्या कशा कनेक्टेड आहेत? लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, हा पार्ट मी रफ करतोय. सगळ्यांनी लिहून घेतला असेल आय होप. पॉज करून लिहून घ्या.
रिलेशन बिटवीन linear displacement and angular displacement. Relation between linear displacement S and angular displacement theta. Relation between linear displacement S and angular displacement theta. Linear displacement आणि angular displacement मध्ये रिलेशन काढायचं आपल्याला बरं का. विचार करा की सपोज एक सर्क्युलर ट्रॅक आहे. या सर्क्युलर ट्रॅक वरती एक ऑब्जेक्ट इकडून इकडे चाललेला आहे. कुठून कुठे चाललेला आहे? या पॉइंट पासून या पॉइंटला गेला आहे. तर त्यांनी S1 एवढी लिनियर डिस्प्लेसमेंट केली असेल असं समजा. हे काय केलं बा? लिनियर डिस्प्लेसमेंट किती केलेलं आहे? S1 एवढी लिनियर डिस्प्लेसमेंट केलेली आहे. आता इथं अँगल आहे थीटा, बरोबर का? याला करस्पॉन्डिंग इथं रेडियस आपण म्हणत R1. रेडियस किती आली बा? R1. बघा विचार करून डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत झाली. ती आपण जर समजा लिनियर मध्ये सांगायची नसेल तर ती अँगल मध्ये सांगायचं ठरवलं. ओके, एक महत्त्वाचा प्रश्न मी सांगायचं विसरून गेलो. मला सांगा की एवढी लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. ओके, मग जर समजा थीटा अँगल आपण एकदा डिफाइन केला तर त्याला करस्पॉन्डिंग लिनियर डिस्प्लेसमेंट ही फिक्स राहील का? बघा प्रश्नाला आणखी थोडं सिम्प्लिफाय करतो. जर समजा हा 30 डिग्री अँगल आहे आणि हे अंतर आहे सपोज 10 सेंटीमीटर. पुन्हा एकदा सांगतोय, हे किती रे बाळा? 30 डिग्री आणि हे आहे सपोज 10 सेंटीमीटर. तर 30 डिग्रीला करस्पॉन्डिंग असणारी लिनियर डिस्प्लेसमेंट ही 10 सेंटीमीटरच असेल का त्याच्या कमी किंवा जास्त असेल असा प्रश्न आहे. प्रश्नाचा अर्थ समजलाय का? बघा, जर अँगल तुमचा 30 डिग्री असेल तर तुमची डिस्प्लेसमेंट ही 10 असेल का 10 पेक्षा कमी जास्त पण चालते. ओके, प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या मला. ओके, आता त्याचं उत्तर शोधूयात. बघा इथे. सो जर समजा 30 डिग्रीलाच करस्पॉन्डिंग एक ऑब्जेक्ट जर समजा इथून इथे गेलं तर बघा आता हे अंतर काय आहे बाळा? S2 आहे. हे S2 डिस्प्लेसमेंट हे 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे ना. सपोज हे 20 सेंटीमीटर आहे, पण या 20 सेंटीमीटरला तुम्हाला मिळालेला अँगल काय आहे बाळा? तेवढाच आहे जो सुरुवातीला मिळाला. याला करस्पॉन्डिंग असणारा अँगल आणि याला करस्पॉन्डिंग असणारा अँगल सेमच मिळते. याचा अर्थ अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन देत नाही. तो काय सांगतो? अरे इथून इथपर्यंत ऑब्जेक्ट गेलाय म्हणजे 30 डिग्रीनी ट्रेस झाला, म्हणजे ऑब्जेक्टनी 30 डिग्री एवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली आहे असा त्याचा अर्थ होतो. अर्थ काय होतो करायचा? ऑब्जेक्टनी 30 डिग्री अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली आहे असा त्याचा अर्थ. पण त्याचा वास्तविक अर्थ असा पण होऊ शकतो की त्यांनी 10 सेंटीमीटर ऍक्च्युअली अंतर ट्रॅव्हल केलंय, 10 सेंटीमीटर. ओके, इकडं असा अर्थ होऊ शकतो का? बघा 30 डिग्री अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली आहे याचा अर्थ इथं त्यांनी काय केलेलं आहे? 20 सेंटीमीटर अंतर ट्रॅव्हल केलं. याचा अर्थ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला मॅन्डेटरी नाही की एक्झॅक्ट व्यवस्थित इन्फॉर्मेशन सांगेल. मग इथे एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली की लिनियर डिस्प्लेसमेंट ही रेडियसवर डिपेंड आहे. बघा इथं रेडियस छोटी आहे त्यामुळे लिनियर डिस्प्लेसमेंट पण छोटी मिळाली. पुन्हा एकदा सांगतो बा, रेडियस छोटी आहे त्यामुळे लिनियर डिस्प्लेसमेंट पण छोटी आहे. जर समजा मी रेडियस मोठी घेतली बरं का, आता काय केलं बेटा? इथं रेडियस जर समजा मी मोठी घेतली, रेडियस घेतलो सपोज R2, तर लिनियर डिस्प्लेसमेंट मला मिळाली S2. असंच जर समजा आणखी पुढे वाढवलं लिनियर डिस्प्लेसमेंट, सपोज आता डिस्टन्स किती घेऊयात आपण? R3 घेऊयात. ओके, आणि लिनियर डिस्प्लेसमेंट तुम्हाला किती मिळणार आहे? आता एक गोष्ट ऑब्झर्व करा की तुमची रेडियस जस जसं वाढत चाललेली आहे तस तसं इथं असणार लिनियर डिस्प्लेसमेंट वाढत चालले. काय वाढलं बघा? रेडियस वाढल्यामुळे लिनियर डिस्प्लेसमेंट वाढली. जसं आपण म्हणतो वडापाव खाल्ल्यामुळे वजन वाढतं. पुन्हा एकदा बघा, वडापाव खाल्ल्यामुळे वजन वाढतं म्हणजे वडापाव इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वजन, बरोबर? सेम तसंच आहे, रेडियस वाढवल्यामुळे डिस्प्लेसमेंट वाढते म्हणजे डिस्प्लेसमेंट ही रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. व्हेरी गुड. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो रे बा? इथे लिहू शकतो, इथे लिहितो बघा आर्क लेंथ. ही काय होता? आर्क लेंथ आहे ना, आर्क लेंथ आहे. आर्क लेंथला दुसरं नाव काय लिहू शकतो रे बा? लिनियर डिस्प्लेसमेंट. इथे लिहितो लिनियर
डिस्प्लेसमेंट, आर्क लेंथ और लिनियर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. बघा हे कधी वाढत चाललंय, ज्यावेळेस हे वाढत चाललंय, म्हणजे रेडियस वाढली तर आर्क लेंथ वाढते किंवा रेडियस वाढली तर लिनियर डिस्प्लेसमेंट वाढते. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट ही कशावरती डिपेंड आहे बेटा, रेडियस वेक्टरवर डिपेंड आहे किंवा सरळ सरळ रेडियसवर डिपेंड आहे. आता लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवतो, नोटेशन काय बघा आपलं, यस. म्हणजे यस इज प्रोपोर्शनल टू, तुम्हाला काय मिळणार बेटा, आर. काय मिळणार आहे सांगा, यस इज प्रोपोर्शनल टू आर. जर समजा मी प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकली, समजा मी प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकतो, तर इक्वल टू आणि काय मिळणार आहे बेटा तुम्हाला, कॉन्स्टंट, आणि बाजूला काय मिळणार आहे, आर. समजायला का बघा. सो यस इज इक्वल टू कॉन्स्टंट काय बेटा तुमचा थीटा इंटू बाजूला काय झाले आर. सो यस इज इक्वल टू थीटा इंटू आर. किंवा व्यवस्थित लिहायचं ठरलं तर आपण असं पण लिहू शकतो, यस इज इक्वल टू काय लिहू शकतो, यस इज इक्वल टू काय लिहू शकतो, आर इंटू थीटा. थीटाला कॉन्स्टंट का घेतला असेल ते मी, त्याचं कारण बघा, S3 S2 आणि S1 ह्या तिन्हीसाठी अँगल जो आहे तो काय मिळतो तुम्हाला, फिक्स मिळतो. याचा अर्थ अँगल तुमचा काय असणार आहे बा, कॉन्स्टंट असणार आहे. समजले का बघा, रिलेशन काय आहे बा, S इज इक्वल टू आर थिटा, S इज इक्वल टू आर थिटा. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल इथपर्यंत. जर समजा आपल्याला हे वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल, त्याला जर समजा आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर ते कसं लिहिता आहे, तर लिहिण्यासाठी ते असं लिहितात, एस बार इज इक्वल टू थीटा बार क्रॉस आर बार. एस बार काय आहे, एस बार काय आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट. थीटा बार काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आर बार काय आहे, रेडियस. म्हणजे पॅटर्न बनतो. पॅटर्न काय बघा, लिनियर इज इक्वल टू रेडियस इनटू अँग्युलर. पॅटर्न लक्षात ठेवा, काय पॅटर्न, लिनियर इज इक्वल टू रेडियस इनटू अँग्युलर. आय होप इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजलेला असेल. ओके, सो आता यांचे युनिट्स पण बघून घ्या बरं का. इथं यस जे आहे ते लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. लिनियर डिस्प्लेसमेंट कशात मोजली जाते कोणाला माहिती, लिनियर डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन मीटर. कशात मोजली जाते रे बा, मीटर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते कशात मोजली जाते, रेडियन. आणि हे सुद्धा कशात मोजलं जातं, हे काय म्हणतात आपण याला रेडियस वेक्टर, हे सुद्धा कशात मोजलं जातं बा, मीटर मध्ये मोजलं जातं. सगळ्यांची युनिट तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके, आता जर समजा एखाद्या ऑब्जेक्टने अर्धा सर्कल एवढा अंतर ट्रॅव्हल केलं असेल, बघा जरा पडतो ते लिहून घेत चला बरं का, पॉज करत चला, पाठीमागे म्हणून पुन्हा लिहित चला. लिहिणं महत्वाचं आहे. ओके, तर बघा जर समजा एखाद्या ऑब्जेक्टने इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट केले, कुठून पी पासून सपोज क्यू पर्यंत अंतर ट्रॅव्हल केलेलं आहे. मग बेसिकली त्यांनी जे ट्रॅव्हल केलेला अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा आहे ती किती असणार आहे बघा, 90 डिग्री. पण आता जस्ट उल्लेख केला होता की अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही डिग्रीमध्ये सांगून चालणार नाही. सो वी शुड सजेस्ट दिस इन रेडियन. म्हणजे काय केलं पाहिजे बघा, π/2 रेडियन एवढा आहे. ओके बेटा, समजा एखादा ऑब्जेक्ट सपोज की तू कुठून कुठे गेलाय, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत गेला, ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेलेला आहे. तर त्यांनी बेसिकली किती अँगल ट्रॅव्हल केलेला आहे, तर थीटा असणार आहे बघा 180 डिग्री किंवा काय आलं बघा पाय रेडियन. समजायला का बघा. समजा एखाद्या ऑब्जेक्टने इथून इथपर्यंत अंतर ट्रॅव्हल केले, कुठून कुठपर्यंत नाही, इथून इथपर्यंत. म्हणजे किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालेले आहे, किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत आलाय. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला थीटा किती मिळणार आहे बघा. समजा बी पॉइंट पासून क्यूला गेला असेल, बी पासून क्यूला गेला आहे, म्हणजे तुम्हाला इथं थीटा मिळणार आहे 270 किंवा 3π/2 रेडियन मिळणार आहे. समजायला का. समजा एखाद्या ऑब्जेक्ट सपोज लास्ट केस सांगतो बरं. ओके, एक राऊंड मारलाय, म्हणजे पी पॉइंट पासून निघाला आहे आणि तो तिथंच जाऊन पोहोचलाय, म्हणजे पी आणि क्यू एकाच ठिकाणी आहे, म्हणजे एक राऊंड कंप्लीट झालेला आहे. तर या केसमध्ये थीटा हा अँगल किती असणार आहे, 360 डिग्री किंवा 2π रेडियन असणार. समजायला का बघा. आय होप तुम्हाला हे सगळं लक्षात आलेलं असेल. ओके, सो हे किती मिळालं बघा. एक क्वाड्रंट असेल तर एक क्वार्टर असेल तर ते किती मिळणार आहे, π/2 रेडियन. आणि इथे किती मिळणार तुम्हाला, पाय रेडियन. त्यानंतर इथे काय मिळणार आहे, 3π/2 रेडियन. आणि इथे काय मिळणार आहे, 2π रेडियन.
कम्प्लीट सर्कलसाठी तुम्हाला 2 पाय मिळतं. अर्ध्या सर्कलसाठी म्हणजे इथून इथपर्यंत गेला असेल, एवढा अँगल केला असेल तर ते किती असतं? पाय भेटतं. ओके, सो डिस्प्लेसमेंट तुम्हाला लक्षात आलेले आहे. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा आणखी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. सो तो इथं सांगतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाचा फॉर्म्युला हा लिहून ठेवा बरं का, मार्क करून ठेवा. तो आहे 2 पाय इंटू n. हा फॉर्म्युला काय सांगतो? बेसिकली हा सांगतो नंबर ऑफ रिव्होल्युशन्स किती झाले ते बघा. म्हणजे सपोज एक रिव्होल्युशन झालं असेल तर इथं n ची व्हॅल्यू 1 टाका. 1 इंटू 2 पाय करा, म्हणजे एक राऊंड कंप्लीट झाला तर तुम्हाला अँगल किती मिळणार आहे? 2 पाय. समजा 2 राऊंड झाले असतील तर, म्हणजे 2 राऊंड कंप्लीट केले असतील तर काय होणार आहे? 2 राऊंड कंप्लीट झाले तर इथं 2 टाकायचं. 2 इंटू 2 पाय करा. 2 इंटू 2 पाय तुम्हाला किती मिळणार आहे? 4 पाय. समजायला? समजा तसं 10 राऊंड झाले असतील तर किती अँगल ट्रेस होणार आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी आज आपण थांबतोय. उद्या आपण लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन बघणार आहोत. लिनियर एक्सेलरेशन अँग्युलर एक्सेलरेशन पण बघणार आहोत आणि मग एक्सेलरेशन इन यूसीएम. सो भरपूर कंटेंट मी सांगेन. आज सुरुवात करायची होती. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. समजलं असेल तर मला नक्की कळवा. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. थँक्यू सो मच.